छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळा उत्सवाची तयारी जोरदार सुरू। तसेच नाशिकमध्ये सदर पत्रकार परिषद शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रायगडावर येत्या 5 ते 6 तारखेला शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे याबाबत केशव गोसावी यांनी दिलेली प्रतिक्रिया। तसेच रुपेश नाठे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। या सदर पत्रकार परिषदेला शिवप्रेमी केशव गोसावी, रुपेश नाठे, ललित उशीर, रेखा जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार होणार आहे। त्यामध्ये नाशिककर खरंच भाग्यवान आहात की आपल्याला होळीच्या माळामध्ये सजावटीचं काम आपल्याला मिळालेलं आहे आणि दरवर्षाप्रमाणे आपण ते करत असतो। निश्चितच यावर्षी नाशिककरांना तो मान पुन्हा मिळाला आहे। तर मी संपूर्ण नाशिककरांना विनंती करेन की आपण सर्वजणांनी नाशिकमधनं आज लाखो लोक तिथं येत असतात, आपण सर्वजण उपस्थित राहावं आणि आमच्या सर्व समिती जर काही असेल त्यांना येण्यासाठी तर आम्ही निश्चितच त्यांची व्यवस्था आम्ही करूया। राज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गाराज रायगड यांच्या वतीने राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी 352वा सोहळा साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर उपस्थित असतात। त्यासाठीच आज नाशिकचं नियोजन व नाशिकच्या मिळालेला मान, होळीच्या माळाचं नियोजन हे नाशिककरांकडे मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी देण्यात आलेलं आहे। याही वर्षी नाशिककर मोठ्या उत्सवात रायगडवरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। हा सोहळा 5 तारखेला सुरू होत असतो। पाचाडी येथे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन हा सोहळा सुरू होतो। त्यानंतर सर्व शिवभक्त मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजी महाराज व युवराज छत्रपती शहाजीराजे यांचे गड्याच्या पायथ्याचे स्वागत करतात व छत्रपतीच त्यांच्यासोबत शिवभक्तांसोबत गड चढायला सुरुवात करतात। अशा पद्धतीने 5 जूनच्या कार्यक्रमाची सुरुवात होते। त्यानंतर आपल्याला माहीत असेल पारंपरिकरित्या जसं होळीच्या माळावरती कार्यक्रम पार पडतात, ढाल तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, त्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ असेल, हे सर्व कार्यक्रम पार पडतात व दुसऱ्या दिवशी 6 तारखेला शिवराज्याभिषेकाची पालखीचं आगमन होतं। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज वर्षाप्रमाणे पारंपरिकरित्या सर्व शिवभक्तांचा संबोधित करतील। अशा प्रकारे हा सोहळा पार पडेल।